नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी आणि बुलेटिन मध्ये पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. पुणे अपघात प्रकरणातील आरोपी वेदांत अग्रवालची 14 दिवसांसाठी बाल सुधारगृहात रवानगी. बालहक्क कोर्टाचा निर्णय. आरोपी सज्ञान की अज्ञान पोलीस तपासानंतर ठरवणार. विशाल अग्रवालसह 3 जणांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी. पोलिसांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. पुणे अपघात प्रकरणात मूळ FIR दाखल करतानाचा कलम 304 लावला आहे. खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी तुम्ही काहीही करू शकता. मुरलीधर मोहोळ यांचं धंगेकरांना प्रत्युत्तर. तुम्हाला FIR आणि रिमांड रिपोर्ट यातला फरक समजतो का? मृतांच्या कुटुंबियाचे अश्रू पुसायचे सोडून तुम्ही पोलीस आणि बिल्डरची बाजू मांडताय. रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळ यांच्यावर पलटवार. पुण्यात ठाकरे गटाचा मशाल मोर्चा. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी. पुणे अपघात प्रकरणातील कारवाईवरून ठाकरे गटाचा फडणवीसांवर निशाणा. पुण्यातील आणखी 2 अवैध पबवर महापालिकेची कारवाई. कोरेगाव परिसरातील वॉटर्स ओरिला पबवर पालिकाकडून कारवाईचा बडगा. पब आणि हॉटेलच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई होणार. पुणे महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले यांचा थेट इशारा. कोल्हापूरच्या करवीरचे काँग्रेस आमदार PN पाटील यांचं दुःखद निधन. PN पाटील यांच्यावर मागील 4 दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना वयाच्या 71व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. उजनी धरणात बुडालेले 6 जण अद्याप बेपत्ता. NDRF पथकाकडून आज पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात येणार. पुढील 4 दिवस राज्यात काही ठिकाणी उष्णतेची लाट. पुणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नगरकरांचा उन्हाच्या तडाख्याचा सामना. धुळ्यात तापमानाचा पारा घसरला. शहरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण. तापमान 40 अंशावर. उकाड्याने नागरिक त्रस्त. पाणी टंचाई असलेल्या वाड्या वस्त्यांना पाण्याचे टँकर्स आणि जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करा. नाना पटोलेंची मागणी. वाशिमच्या खैरखेड्यात पाण्याची भीषण टंचाई. गावातील नागरिकांना 1 किलोमीटर लांब पायपीट करत आणावं लागतंय पाणी. पाणी टंचाईची समस्या केव्हा संपणार? ग्रामस्थांचा सवाल. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी टंचाईमुळे 678 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू. पाणी टंचाई असेल तर निवेदन द्या. आठवड्यात पाणी प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची प्रतिक्रिया. दुधना जलाशयातून परभणीला पाणी सोडण्यावरून वाद. परभणीला पाणी सोडायला जालना जिल्ह्यातील परतूर ग्रामस्थांचा विरोध. वाढत्या तापमानामुळे पश्चिम विदर्भाच्या धरणांमधील जलसाठा घटला. जलसाठ्यात 32.30% जलसाठा. पश्चिम विदर्भातील धरणांना जोरदार पावसाची प्रतीक्षा. अमरावतीत बोगस बियाणं विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागाची 15 भरारी पथकं तैनात. खरीप हंगामाच्या तोंडावर बोगस बियाण्याची विक्री केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होणार. भंडाऱ्याच्या पिंपळगावमध्ये बनावट सातबारा तयार करून शासनाची लाखो रुपयांची फसवणूक. सहकारी राईस मिल धान खरेदी केंद्रावरील प्रकार. नाशिकच्या येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर 200 ते 300 रुपयांनी कोसळले. कांद्याच्या दरातील घसरणीमुळे उत्पादन खर्चही निघणं अवघड. परभणीच्या पेडगावात शेतकऱ्यांसाठी खरीपपूर्ण शेती कार्यशाळेचं आयोजन. शेतकऱ्यांना तज्ज्ञांकडून कृषीविषयक मार्गदर्शन. धुळे शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून भेंडीची लागवड. भेंडीला बाजारभाव कमी असल्यानं भाव वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत भुईमुग शेंगांना 6500 रुपये भाव. भाववाढीची शेतकऱ्यांची मागणी. नंदुरबारमध्ये पपईच्या रोपांचा तुटवडा. पपईचं क्षेत्र वाढल्यानं नर्सरीमध्ये पपईचं रोप उपलब्ध नाही. नंदुरबारमधील अतिदुर्गम भागात पावसाळ्यापूर्वी अन्नधान्य आणि औषधांचा पुरवठा प्रशासन करणार. पावसाळ्यात गावांचा संपर्क होत नसल्यानं 4 महिन्यांचा अन्नधान्य पुरवठा. कोल्हापूर जिल्ह्यात कृषी पणन विभागाच्या वतीनं आंबा महोत्सवाचं आयोजन. आंबा महोत्सवात तब्बल 47 जातीचे आंबे विक्रीसाठी उपलब्ध. पिंपरीतील 24 अनधिकृत होर्डिंगधारक आणि जागा मालकांवर गुन्हे दाखल. पिंपरी पोलिसांची कारवाई. अनधिकृत होर्डिंगबाबत परभणीत महापालिकेकडून पहिला गुन्हा दाखल. नोटीस देऊनही होर्डिंग न काढल्यानं संबंधितावर गुन्हा दाखल. उद्या पुणे शहरातील बहुतांश भागात पाणी पुरवठा बंद राहणार. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद, तर शनिवारी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार. मुंबईवर पाणी कपातीचं संकट. 7ही धरणांमधील पाणी साठा 10%वर. गेल्या 3 वर्षांमधील सर्वात कमी पाणी साठा. घाटकोपर, भांडूप आणि मुलुंडमध्ये उद्या पाणीबाणी. जलवाहिनी वळवण्याचं काम हाती घेतल्यानं पाणी पुरवठा बंद. पाणी जपून वापरण्याचं आवाहन.
मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज ब्लॉक गॅन्ट्री बसवण्यासाठी आज 12 ते 1 दरम्यान ब्लॉक. कोकणात 1 जून ते 31 जुलै दरम्यान सागरी मासेमारीवर बंदी. मात्र पारंपरिक मच्छीमारांना मासेमारीसाठी बंदी नाही. मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्तांचे आदेश. जंजिरा किल्ल्यावरील प्रवासी बोट सेवा पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 26 मे पासून बंद. पावसाळ्यात खोरा जेटी आणि राजापुरी जेटीवरून किल्ला पाहता येणार. किल्ले रायगडावर आज आणि उद्या पायरी मार्ग बंद राहणार. शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. पायरी मार्गावरील छोट्या मोठ्या दरडी हटवण्यात येणार. मतमोजणीचं काउंटडाऊन सुरू. पुणे मतदारसंघाच्या मोजणीसाठी उमेदवारांना 112 प्रतिनिधी नेमण्यास मुभा. मोबाईल विद्युत उपकरणं नेण्यास सक्त मनाई. मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात निर्बंध. मतमोजणी केंद्राच्या परिसरात कोणाकडे मोबाईल, लॅपटॉप, इतर विद्युत उपकरणं तसंच शस्त्र आढळल्यास कडक कारवाई करण्यात येणार. कचरा जाळणाऱ्यांना सुधारित दंडात्मक कारवाई होणार. कचरा जाळणाऱ्यांकडून 5,000 रुपये दंड वसूल करण्यात येणार. पुणे पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या सूचना. निवासी डॉक्टरांचा मानसिक छळ. रॅगिंग विरोधात माड संघटना आक्रमक. प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयात रॅगिंग विरोधी मानसिक आरोग्य समिती स्थापन करण्याची मागणी.